नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण रामरक्षा का म्हणावी? रामरक्षा म्हणण्याने आपल्या कोणत्या शरीराचे जे अवयव आहेत त्याच्यावर दाब येतो, दाब आल्यानंतरनं आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो हे आपण जाणून घेऊया. बघा, याचा शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे. रामरक्षा का म्हणावी? बघा, रामरक्षा स्तोत्र म्हणताना इतक्या वेळेस राम शब्द का बरं येतो? चला तर मग जाणून घेऊया. र अक्षराचा उच्चार करताना आपल्या नाभी म्हणजेच बिंबीजवळील भाग आतमध्ये ओढला जातो. तो आत जातो तेव्हा आपले मणिपूर चक्र कार्यान्वित होतं. हे चक्र नाभिस्थानाजवळ असते. त्याला 10 पाकळ्या असून सत्वगुणात्मक दृष्टीचे पालन करणारा विष्णू यांची अष्टधात्री देवता आहे. शरीराचा मध्यबिंदू अर्थात गुरुत्व मध्य याचा चक्रात असतो. या चक्रावर धारण केल्याने चित्तात सद्गुण वाढून ते स्थिर होऊ लागते. धारणा म्हणजे चित्ताची स्थिरता, म्हणजे धारणा किंवा एकाग्रता. चित्त शरीरातील एखाद्या भागावर ठेवण्याचा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय. एकदा आपल्याला आपल्या चक्राचं शरीरातील स्थान माहीत झालं की त्या स्थानावर धारणा केली, त्या स्थानावर आपलं चित्त एकाग्र केलं की त्या चक्रावर ती धारणा केली असे म्हणतात. ज्या नाडी चक्रावर आपण चित्त स्थिर केलं की त्या चक्रातील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे व्यापार सुसूत्रपणे चालू लागतात. उदाहरणार्थ, आपल्या शरीरातील खालील अवयव ग्रंथी मणिपूर चक्राच्या नियंत्रणाखाली असतात. लिव्हर, पॅनक्रिज, किडनी यांसारखे आजार. तसेच मणिपूर चक्र बिघडलं की हे रोग होऊ शकतात. तर कोणते? ॲसिडिटी, अल्सर, डायबेटीस, किडनी स्टोन हे आहेत. तर हे खूप महत्त्वाचे हॉर्मोन्स निर्माण करतात. त्याचं नाव ॲड्रेनालाईन आणि कोलेस्ट्रॉल. बघा, लिव्हर बिघडलं की खालील परिणाम होतात. हाय BP, हाय शुगर, डिप्रेशन. एखादी वाईट बातमी आली की आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, BP वाढते, भीती वाटते. तर ते कशामुळं? तर त्यावेळी आपली ॲड्रेनालाईन ग्लँड खूप उत्तेजित होतात. म्हणून यालाच आपण म्हणतो पोटात खड्डा पडला किंवा छातीत धस्स झालं. हा आघात आपल्या मणिपूर चक्रावर होतो, हृदयावर नाही, पण त्याचे परिणाम हृदयावर होतात. मग ते प्रेशर रिलाईज करायला लगेच आपल्या सिस्टीम ॲक्टिव्हिटी होतात. काही लोकांना लगेच युरिन पास होतं, काही लोकांना तर लगेच शौचास जावं लागतं. असं होतं म्हणजे समजावं की आपल्या सिस्टीम काम करत नाही, म्हणजे ती सिस्टीम आपल्या शरीराची व्यवस्थित काम करत आहे. अशा परिस्थितीत बरेच जुने लोक रामरक्षा म्हणायला सुरुवात करतात. रामरक्षाच का? मणिपूर चक्राचं बीज अक्षर आहे र. रचा वारंवार उच्चार केल्याने आपलं मणिपूर चक्र आहत होतं आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व इंद्रिय ग्रंथी उत्तेजित होतात. सोप्या भाषेत सांगायचं तर चार्ज होतात व त्यातून निघणारा स्राव नियंत्रित होतो. परंतु नुसतं एकसारखं र म्हणत राहिलो की कंटाळा होईल. आपल्या बुद्धकौशिक ऋषींना याचं पक्व ज्ञान होतं, म्हणून त्यांनी रामरक्षा स्तोत्राची रचना केली. रामरक्षेत किती वेळा र अक्षर येतं ते मोजून पहा. बघा, त्याची आवर्तने केली तर किती वेळा र चा उच्चार होईल याची कल्पना करा. मग किती वेळा आपलं मणिपूर चक्र आहत होईल याचा विचार करा. कुठल्याही चक्राला ॲक्टिव्हेट करायचं असेल तर त्याच्यावर धारणा करायची असते. रामरक्षा म्हणताना डोळे मिटवून मणिपूर चक्रावर आपलं चित्त एकाग्र केलं तर निश्चितच आपलं चक्र ॲक्टिव्हेट होईल आणि सतत र अक्षराच्या उच्चाराने निर्माण होणारी एनर्जी त्या चक्रातील नाड्यांचे आणि त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे शुद्धीकरण, बळकटीकरण करेल. परिणाम त्याला संलग्न असलेले आजार पण मिटतील. म्हणून जुनी लोक म्हणजे आपले पूर्वज कुणी वारल्यानंतर त्यांचे अंत्यविधीला नेताना राम बोलो भाई राम असे म्हणायचे किंवा राम राम. का? तर मनावरचा दबाव हलका होईल आणि आपले आणि समोरच्याचे आरोग्य राखण्यासाठी पुन्हा राम राम या अक्षराच्या उच्चाराने एकमेकांना रामराम घालायचे. आपण सुद्धा राखू शकतो.
प्रत्येक व्यक्तीला रामराम घालायला आपण पाहिजे. आज आता तसं नाही आहे बघा. अगोदर बघा गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, हॅलो, हाय सारखी निरर्थक ग्रीटी देणे बंद करायला, जीभ वळायला आपला बराच वेळ जाईल. पण हळूहळू इतके अंगवळणी या की आता तोंडातून आपल्या आपोआपच रामराम आला पाहिजे. समोरच्याच्या मुखातून सुद्धा रामराम हाच उच्चार निघायला पाहिजे. बघा थोडा वेळ लागेल, पण आपण जर सुरुवात केली तर समोरचा सुद्धा आपल्याला तसाच म्हणेल. आपण त्याला रामराम घातला तर तो समोरचा सुद्धा आपल्याला रामराम म्हणेल. तर ही होती रामरक्षातील र या शब्दाची थोडी तुम्हाला दिलेली माहिती. म्हणूनच आपण आपल्या घरात दररोज तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळेस आपण रामरक्षा म्हणावी आणि आपल्या मुलांकडून सुद्धा ती म्हणून घ्यावी. बघा सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित जमणार नाही, कुठंतरी आपण चुकूल, आपल्या मुलांकडनं ही चुका होतील, पण प्रत्येकाने रामरक्षा म्हणावीच पाहिजे. याचे आपल्या शरीरावर खूप सारे परिणाम होत राहतात. तर ही होती रामरक्षेविषयी थोडीशी माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.